हॅलो, वेलकम फ्रेंड्स. तुमचं इंग्रजी ग्रामरमध्ये स्वागत आहे. आज आपण प्रेपोजिशन्स हा टॉपिक बघतोय. खरं तर प्रेपोजिशन्सला खूप डेप्थ आहे. याच्या वापरानुसार वाक्याचे अर्थ बदलत असतात. आता व्हॉट इज प्रेपोजिशन हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. So preposition is a word that tells us relationship between one noun or pronoun to another noun or pronoun. आपण हे यापूर्वी शिकलोय. प्रेपोजिशन प्री ज्याचं प्री म्हणजे अगोदर. बघा, ज्याची पोजिशन अगोदर असते. कुणाच्या अगोदर असते? नाउनच्या अगोदर असते. जसं आपण म्हणतो इन द नोटबुक, नोटबुकच्या आधी इन आले. ऑन द टेबल, टेबलच्या आधी ऑन आले. म्हणजे असे काही वर्ड आहेत, या वर्डला काय म्हणतो आपण? प्रेपोजिशन म्हणतो. प्रेपोजिशन हे नाउन किंवा प्रोनाउन, एका नाउनचा किंवा प्रोनाउनचा संबंध दुसऱ्या नाउनशी किंवा प्रोनाउनशी काय आहे हा संबंध सांगण्याचं काम करतात. आता बघा, प्रेपोजिशन्सचे वेगळे प्रकार आहेत. वाक्यामध्ये प्रेपोजिशन काय कार्य करतं त्यानुसार प्रेपोजिशनचा वापर असतो. जसं आपण बघूया की ही केम ऑन संडे. बघा, ही केम ऑन संडे. ही केम ऑन संडे. ऑन इज कॉल्ड ऑन संडे. तो सोमवारी आला म्हणजे टाइम सांगतो. ही इज सिटिंग ऑन द बेंच. ऑन द बेंच म्हणजे काय? प्लेस आलं, पोझिशन आलं. म्हणजे अशा प्रकारे प्रेपोजिशनची वेगळी फंक्शन्स आहेत. कोणकोणते आहेत? तर प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, किंवा त्याचंच दुसरं नाव आहे प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, किंवा दुसरं नाव काय? पोजिशन. त्याला म्हणतो स्थलदर्शक क्रिया शब्दयोगी हवे. हे कोण कोण आहेत? ॲट, अबाउट, अबव, अक्रॉस, against, among, before, behind, below, between, by, down, in, inside, near, off, on, over, under, upon, with आणि within. आता यामध्ये तुम्ही बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला कळेल, यू विल कम टू नो की सम प्रेपोजिशन्स आर सिंगल. ते एकटेच आहेत. उदाहरणार्थ बघा, इन आहे. सो द वर्ड इन हा एकटाच आहे. ह्याला सिम्पल प्रेपोजिशन्स म्हणतो आपण. सिम्पल प्रेपोजिशन्स इन असेल, ऑफ असेल, ऑन असेल, बाय, ॲट, ऑल दीज आर कॉल्ड सिंगल किंवा सिम्पल प्रेपोजिशन्स. तर काही दोघांपासून तयार झालेले आहेत. जसं की इन आणि साईड. इन साईड, यु नो, बाय द सेम वे बिहाइंड, बिलो, बिटवीन, क्रॉस, अगेन्स्ट, अमंग, अबाव, अबाउट, ऑल दीज आर कॉल्ड कंपाऊंड प्रेपोजिशन्स. पण आपल्याला काय माहीत घेणं गरजेचं आहे, इथं माहीत करून घेणं एवढंच गरजेचं आहे की प्रेपोजिशनचं वाक्यामध्ये काय कार्य आहे. ते जर पोजिशन सांगत असतील तर दॅट इज कॉल्ड द प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस और पोजिशन. जसं की आपण बघूया, वेअर आर यू? आय एम ॲट पोयनाका. पोयनाका इज अ पॉइंट ऑफ पोजिशन. एक पॉइंट आहे, पोजिशन आहे. So we are at home, you know, at school, the children are at school. So about असेल, above असेल, यांच्या डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर आपण दुसरा प्रकार बघतोय की प्रेपोजिशन्स ऑफ टाइम. काही प्रेपोजिशनचा वापर टाइम एक्सप्रेस करण्यासाठी केला जातो. जसं की प्रेपोजिशन्स ऑफ टाइम कोण कोण आहेत? तर ॲट, तुमच्या लक्षात येईल की ॲट इथं पण आलेलं आहे.
ॲट पोई नका, पण वी कॅन से ॲट नून. आय टेक माय लंच ॲट नून. ॲट नून, यू नो, आफ्टर, देन बिफोर, बाय, ड्युरिंग, फ्रॉम, फॉर, इन, ऑन, सिन्स, फॉर, टिल, until, within, throughout. These are called the prepositions of time. यामध्ये पण सिंपल प्रिपोजिशन्स आहेत. ॲट आहे, फॉर आहे, टिल आहे. आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं फॉर आहे, इन आहे, ऑन आहे. पण टिल आणि अनटिलचं स्पेलिंग बघा. टिल आणि अनटिल, टिलमध्ये डबल एल येतो, अनटिलमध्ये सिंगल येतो. आता यानंतरचा थर्ड टाईप आहे तो म्हणजे प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन किंवा मुवमेंट. आता वाय डू वी कॉल प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन्स और मुवमेंट डायरेक्शन और मुवमेंट? तर हे स्थिर नाहीत. प्रेपोजिशन ऑफ पोजिशन इथे स्थिर आहे ती, पण हे स्थिर नाहीत, त्याची मुवमेंट असते. ते कोण कोण आहेत? ॲट आहे, जसं अवे, अक्रॉस, डाऊन, अप, फॉर, फ्रॉम, इनटू, ऑफ, ओव्हर, आउट ऑफ, राउंड, टू, टुवर्ड्स आणि अप. ऑल दीज आर कॉल्ड प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन और मुवमेंट. अँड लास्ट इज अदर प्रेपोजिशन्स. आपण का म्हणतो याला? वाय डू वी कॉल these prepositions other prepositions? Because they are not used to denote position or time or direction. They have different uses and they are for, by, with, against and of. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, ॲट तिन्ही ठिकाणी आहे बघा. ॲट हे तिन्ही ठिकाणी वापरलेले आहे. तुम्ही म्हणणार मग कसं ओळखायचं ते प्रेपोजिशन ऑफ टाइम आहे का काय? तुमच्या लक्षात येईल की त्या प्रेपोजिशनच्या वापरानुसार आपणाला टाइम कळतं का, प्लेस कळतंय का, काय का समजतं, त्यानुसार त्याचा वापर केला जातो. बघा, बरेचसे प्रेपोजिशन्स आणि ॲडव्हर्ब्स सारखेच दिसतात. मी तुम्हाला डिफरन्स सांगतोय की हाऊ आर प्रेपोजिशन्स डिफरंट फ्रॉम ॲडव्हर्ब्स. प्रेपोजिशन्स हे नाऊनच्या अगोदर येतात, बरोबर? दे कम्स बिफोर द नाउन. ॲडव्हर्ब्स डिस्क्राइब टू द वर्ब, ॲडजेक्टिव्ह और ॲडव्हर्ब. आता दोन्हीतला फरक काय बघा. सी द डिफरन्स. ही वेंट अवे, तो दूर गेला. इन दिस सेंटेन्स अवे इज नॉट अ प्रेपोजिशन. अवे इज नॉट प्रेपोजिशन इवन दो इट इज यूज्ड हिअर. पण इथं या वाक्यामध्ये अवे हा ॲडव्हर्ब आहे. तो गेला, जाण्याची क्रिया कुठे झाली? अवे. प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहे, सॉरी, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. म्हणजेच ही वेंट अवे. वेंट बद्दल माहिती सांगते. अवे हे काही नाऊन पूर्वी वापरलेलं नाही आहे. बट वेन आय से ही वेंट away from his house. आता away is about his house. रिलेशन सांगतो, त्यामुळे इट इज प्रेपोजिशन. गॉट इट? बघा, ही फेल डाऊन. He fell down. In this sentence, fell down. Down is what? He fell down. In this sentence, down is adverb. Down is adverb. But when I say he fell down from the tree, fell down from the tree, that is adjective. Sorry, the preposition. आता बघा, या प्रेपोजिशन, या सेंटेन्समध्ये ते प्रेपोजिशन काय सांगतात? आर दे यूज्ड ॲज अ डिनोटिंग प्लेस
टाइम और डायरेक्शन. कसं ओळखायचं बघा. द डॉग वॉज कमिंग. द डॉग वॉज कमिंग टू किंवा टुवर्ड्स अस. बघा, द डॉग वॉज कमिंग टू और टुवर्ड्स, दीज आर प्रिपोशन्स. दोन्हीतला फरक काय आहे बघा. सी द डिफरन्स. टू, द डॉग वॉज कमिंग टू अस म्हणजे तो येऊन आमच्याजवळ थांबणार होता, आम्हाला पास करून पुढे जाणार नव्हता, म्हणजेच द डॉग वॉज कमिंग टू अस. त्याची डेस्टिनेशन कुठे आहे? आमच्या जवळ आहे. बट वेन वी से द डॉग वॉज कमिंग टुवर्ड्स अस, टुवर्ड्स म्हणजे आमच्या दिशेने, ॲट द डायरेक्शन ऑफ अस. सांगू शकत नाही की आमच्या जवळ थांबणार आहे का काय, तो आमच्या पुढे थांबेल, आमच्यापासून पास करून जाईल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन टुवर्ड्स अँड टू. सिअर देन ऑन अँड अपॉन बघूया. ऑन अँड अपॉन हे टुवर्ड्स अँड टू काय दाखवलं? प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन दाखवलं. प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन. बघा आता प्रेपोजिशन ऑफ काय ते सांगायचं तुम्ही. ही जम्प्ड, JUMPED, ही जम्प्ड इन, न लिहिता आपण इंटू लिहावं लागेल. ही जम्प्ड इंटू वेल. इंटू वेल, त्यानं विहिरीमध्ये उडी मारली. सो इंटू इज कॉल्ड अ प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट. प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट. बट लुक देअर, दे आर कमिंग फ्रॉम पुणे टू कोल्हापूर. In this sentence, from and to, these two are called prepositions. So this is, from is the place from where we are living, the destination which is left, आणि destination of reaching is called कोल्हापूर. So हलण्याचं ठिकाण from, पोहोचण्याचं ठिकाण to. So from and to are used about preposition of directions. Preposition of directions. See the difference. So now difference between in and into. Okay, we'll study the difference between in and into. In and into. So in, at constant place, and movement. रेस्ट, हे रेस्ट असतं, इथं मुवमेंट असते. मुवमेंट. सी द डिफरन्स. ही केम इनटू द हॉल. सो हिअर इनटू इज मुवमेंट आहे, बाहेरून आत येणं. केम इनटू. बट दे आर इन द हॉल. दे आर इन द हॉल. ते हॉलमध्ये, नॉट इन टू द हॉल. ते कसे आहेत? रेस्ट आहेत. ॲट रेस्ट. दे आर ॲट रेस्ट. दे आर इन द हॉल. हे मुवमेंट पोझिशन आहे इथं, आणि हे काय आहे? रेस्ट आहे. दॅट इज प्लेस आहे. हे प्लेस नाही आहे, हे मुवमेंट दाखवतं, हे प्लेस दाखवतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन अँड इन टू, ऑन अँड above. So these two things, all these things are very important. So we'll study all these prepositions in detail. आता बघा, आपण एवढं शिकूया की prepositions of place किंवा पोझिशन हे काय दाखवतात? तर ठिकाण दाखवतात, पोझिशन दाखवतात. फॉर एक्झाम्पल काय करूया आपण? बिफोर घेऊया. ही स्टूड बिफोर हिज फादर. बिफोर. बिहाइंड काय? देर आर मेनी ट्रीज बिहाइंड आवर स्कूल. काय म्हणलो मी? देर आर मेनी ट्रीज बिहाइंड आवर स्कूल. बिलो काय? बिलो. दे लिव्ह बिलो अस म्हणजे आमच्या खाली राहतात. किंवा टुडे द टेम्परेचर इज बिलो 30 डिग्री सेल्सिअस. बिलो. बिटवीन आणि अमंग मधला फरक बघूया आपण. बिटवीन अँड अमंग.
So the difference between and among is, see there, between and among दोघांचाही अर्थ एकच आहे, मध्ये, च्या मध्ये. पण बिटवीन टू बघा, टू पर्सन्स किंवा टू थिंग्स, टू पर्सन्स किंवा टू थिंग्स. मोर दॅन टू पर्सन्स और थिंग्स बघा, मोर दॅन टू पर्सन्स और थिंग्स, पर्सन्स और थिंग्स, पर्सन्स और थिंग्स. तुमच्या लक्षात असेल की बिटवीन दोघांच्या मध्ये, दोन वस्तूंच्या मध्ये, दोन ठिकाणांच्या मध्ये. अमंग दोन पेक्षा जास्त वस्तूच्या मध्ये, ठिकाणाच्या मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, ही सॅट हिज पॅरेंट्स, he sat his parents. Here parents means father and mother, so between his parents, BETWEEN, between his parents. Same way, he distributed his property. He distributed his property. त्यानं त्याची मालमत्तेचं विभाजन केलं. कशामध्ये? डॅश हिज 4 daughters, 4 DAUGSTERS. काय केलं मग? अमंग. सो अमंग. सो डिफरन्स गॉट द डिफरन्स बिटवीन अमंग अँड बिटवीन म्हणजे दोहोच्या मध्ये, दोन पेक्षा अधिक असेल तर अमंग. जसं की सातारा इज बिटवीन पुणे अँड कोल्हापूर, बिटवीन पुणे अँड कोल्हापूर. परंतु ही इज स्टँडिंग अमंग हिज फ्रेंड्स. इथं फ्रेंड्सचा अर्थ मोर दॅन टू फ्रेंड्स बघा, मोर दॅन टू फ्रेंड्स. सो बिहाइंडच्या अपोजिट आहे बिफोर. बिहाइंडच्या अपोजिट काय आहे? बिफोर आहे. सो ही स्टूड बिफोर हिज फादर, ही स्टूड बिहाइंड हिज फादर. आता बिलो आणि अबाव एकमेकांच्या विरोध आहे. अबाव, there was a mirror above the wash basin, there was a mirror above the wash basin and wash basin was below the mirror. Across म्हणजे from one point to another point, one side to another side. जसं there is a bridge across the river, he could swim across the river. The ball went across the road. Across म्हणजे फ्रॉम वन साइड टू अनदर साइड. अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात, रेलून. ही केप्ट द लॅडर अगेन्स्ट द वॉल, सो बाय मीन्स व्हॉट? प्रिपोजिशन ऑफ पोजिशनिंग. द कार और दिस बस गोज बाय पुणे, म्हणजे बाय पुणे म्हणजे व्हाया पुणे बघा, बाय पुणे म्हणजे व्हाया पुणे. डाऊन अपच्या विरुद्ध आहे, अपच्या अपोजिट आहे डाऊन. अप डाऊन. दे आर कमिंग डाऊन फ्रॉम द हिल, दे आर कमिंग डाऊन फ्रॉम द हिल, कमिंग डाऊन. इन अँड इनसाइड आपण बघितले. इन हे रेस्टमध्ये असतात. उदाहरणार्थ दे आर इन द टेम्पल, दे आर इन द टेम्पल. बट दे आर सिटिंग इनसाइड बघा, दे आर प्लेइंग इनसाइड द टेम्पल. नियर असेल, नियर. ही केम अँड सॅट नियर हिज मदर. द डॉग सॅट नियर मी. ऑफ म्हणजे कळणं गरजेचं आहे. व्हॉट इज ऑफ? चाची चेच्या, ऑन च्यावर. सो टचिंग टू द पृष्ठभाग, टचिंग टू द सरफेस, पृष्ठभागाला स्पर्श करून ऑन. जसं की द चॉक इज ऑन माय हेड, द कॅप इज ऑन माय हेड, पण द फॅन इज नॉट ऑन माय हेड, द रूफ इज नॉट ऑन माय हेड, द रूफ इज ओव्हर माय हेड. फॅन पुढे माझ्या डोकीवर बरोबर नाही, म्हणून आय कांट से द फॅन इज ऑन माय हेड. आय कॅन से
द फॅन इज अबाव माय हेड. नाऊ द फॅन इज ऑन माय हेड, कारण हा फॅन वरून खाली जर पडला, बरोबर सरळ रेषेत खाली असेल तर येत असेल तर दॅट इज कॉल्ड ऑन, ओव्हर. ओव्हर. सो अंडर च्या खाली. ही केप्ट हिज बुक्स ऑन द टेबल. ऑन च्या अपोजिट अंडर. अपॉन. अपॉन. द कॅट जम्पड अपॉन. बघा, स्प्रँग अपॉन. द कॅट स्प्रँग अपॉन द रॅट. विथ अँड विदिन. लुक देअर, विदिन च्या आत. विथ च्या सोबत. ही सॅट विथ हिज फादर. आय विल कम विदिन दिस मंथ. आय विल फिनिश दिस वर्क विदिन अ वीक वगैरे. तर प्रेपोजिशन्स ऑफ टाइम कोण कोण आहेत? प्रेपोजिशन्स ऑफ टाइम आर ॲट. आता सो विल स्टडी prepositions time, prepositions of time after prepositions of position or place. बघा, at. At shows time. For example, when I say at is used to show to denote the time. For example, आपण एक्झॅक्ट वेळ असते, टाइम असते, आपण म्हणतो की आय वोक अप, मी उठलो. I woke up at 5 p.m. At 5 p.m. I take my tea. I have my tea at 7 a.m. मग at 7 a.m. at 7 p.m. तसं आफ्टर. आफ्टर. आफ्टर कधी सांगितलं तर आफ्टर एखादी ॲक्शन झाल्यानंतर. सो यू नो, आफ्टर असेल, त्याच्या अपोजिट आहे बिफोर आहे. बिफोर 4 o'clock. आफ्टर 4 o'clock. बिफोर वीक. आफ्टर अ वीक. सो बाय. बाय म्हणजे च्या पर्यंत. फॉर एक्झाम्पल, तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, ही विल हॅव. He will have reached here by 3:30 p.m. 3:30 p.m. So by म्हणजे पर्यंत. So we'll finish this work by the end of this month. By the end of this month. During असेल. He slept during English lecture. I was not feeling during First World War. During च्या दरम्यान. From. See, from and to. This office will be open. बघा, this office will be open. This office will be open. Open from 11 p.m. sorry a.m. 11 a.m. to 3 p.m. 3 p.m. So from and to here. From and to 11 वाजल्यापासून ते 3 पर्यंत. So for denotes time. For example, I have worked here for 4 years. I have worked here for 4 years. मी इथं किती वर्ष काम केले? 4 years. For 4 years. So for 4 years म्हणजे टोटल पिरियड ऑफ टाइम. टोटल पिरियड ऑफ टाइम असेल तर फॉर वापरतो. सो फॉर एक्झाम्पल, ही हॅज बीन वर्किंग फॉर 8 hours. He has been working for 8 hours. सेंटेन्स बघा, ही हॅज बीन वर्किंग फॉर नॉट सिन्स 8 hours. का टोटल पिरियड दिला इथं वर्किंगचा 8 hours. HOURS. तो 8 तासापासून काम करत आला आहे. सो फॉर असेल तर सिन्स कधी वापरतो?
तर वेन बिगिनिंग ऑफ द ॲक्शन इज गिवन, नॉट टोटल पिरियड इज गिवन, मग याच्याऐवजी काय म्हणता येईल, ही हॅज बीन वर्किंग. फॉरच्या ऐवजी सिन्स म्हणूया आपण, सिन्स आणि इयरचं नाव देऊ आपण. सिन्स मॉर्निंग म्हणूया आपण, सिन्स SINC, सिन्स मॉर्निंग. हॅलो, सिन्स 1990, यापैकी काही वापरू शकता. म्हणजे ही हॅज स्टार्टेड इन 1990, अजून काम करतोय तो, सकाळी सुरुवात झाली आहे ते अजून चालू आहे. जसं की इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग असेल. सो फॉर अँड सिन्स डिफरन्स. टिल अँड अनटिल. टिल मंडे, यु नो, टिल मंडे. आय विल रिटर्न टिल मंडे. until, till and until opposite of each other. Within and throughout. See, I will pay your money within 1 month. म्हणजे बिफोर फिनिशिंग मंथ, 1 महिना संपण्यापूर्वी असेल तर विदिन. जसं ही कम्प्लिटेड हिज वर्क विदिन 2 months, म्हणजे 2 महिने संपण्याच्या अगोदर त्यानं त्याचं काम केले. जसं की थ्रू, THROUGH, थ्रू इज कॉल्ड अ थ्रूआउट. जसं थ्रूआउट द विंटर दे टेक रेस्ट. दे टेक रेस्ट थ्रूआउट द विंटर. थ्रूआउट म्हणजे संपूर्ण विंटर संपेपर्यंत. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, वी यूज्ड प्रेपोजिशन्स ऑफ टाइम वापरले आपण, प्रेपोजिशन्स ऑफ टाइम. नाउ प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन ऑफ मुवमेंट वी हॅव स्टडीड. ही इज कमिंग ॲट मी, म्हणजे ही इज कमिंग ॲट मी, माझ्याकडे येतोय तो. ही वेंट अवे फ्रॉम हिज फादर. अक्रॉस, he could swim across the river. He fell down from the tree. So all these are called what? Prepositions of movement. By the same way you can say, take your legs off the table. Take your legs off the table. Or he jumped into the water. He jumped into motion आहे, मोशन किंवा डायरेक्शन आहे, मोमेंट आहे इथं. So they looked over the sky, over towards. So out of च्या बाहेर. They came out of the room. The moves around the sun or around the sun. 2. The dog is coming to us or towards us. Both are same. They are looking up to the monkey which is on the tree. So अशा प्रकारे आपण काय झालं, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन्स पाहिले. यानंतर आपण बघणार आहे प्रेपोजिशन्स, अदर प्रेपोजिशन्स. वाय डू वी कॉल दीज अदर प्रेपोजिशन्स? वी कॉल दीज अदर प्रेपोजिशन्स बिकॉज दे आर नॉट युज्ड फॉर डिनोटिंग प्लेस, टाइम और डायरेक्शन. So for example, this pen is for you, तुझ्या करता. For mother, you know, he has come here for 3 months. 4 महिन्यासाठी. For म्हणजे च्यासाठी, च्या करता. बाय हे एजंट असतं. बाय मीन्स व्हॉट? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जनरली वापरतो आपण. This novel is written by Mohan. So here written by, passive voice मध्ये by, च्या कडून, with च्या सोबत. He came with his father, तो आपल्या बाबा सोबत आला. पण when I say the umbrella with लॉंग हँडल, याचा अर्थ लांब दांड्याची छत्री. अगेन्स्ट म्हणजे च्या विरोधात. यू कॅनॉट गो अगेन्स्ट द सोसायटी.
तू सोसायटीच्या विरोधात जाऊ शकत नाहीये. डोंट स्विम अगेन्स्ट द वॉटर. बघा, अगेन्स्ट द विंड ऑफ असेल. ऑफ काय दाखवतं? पोझिशन दाखवतं. जसं की आपण म्हणतो माय मदर साडी, वी कांट से द साडी ऑफ माय मदर. पण नॉन लिव्हिंग थिंग्स असतात, चाची चेचा अशा अर्थानं ऑफ वापरतो. जसं की वी कॅन से द कलर ऑफ द वॉल. बघा, द कलर, COLOUR, द कलर ऑफ द वॉल is bright. By the same way, the name of these cities are not in this list. The name of the cities are not in this list. So students, we have studied, आपण काय शिकलो आहोत? टाइप्स ऑफ प्रिपोशन्स, त्याचे युजेस. हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त सराव करा.